हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा दिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका कोकण ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही पाहिलं आम्ही बीचवरती किती धमाल मस्ती केली आणि सगळ्यांना जाम भूक लागलेली. त्याच्यामुळे आम्ही इथं मस्तपैकी भेळ केली आणि भेळीवर मस्त ताव मारला आणि सगळ्यांनी छान अशी भेळ खाल्ली. आणि मुलं पण फार दमलेली खेळून आणि त्यांना मनसोक्त आनंद घ्यायचा होता पाण्यामध्ये खेळण्याचा. त्याच्यामुळे त्यांना हवं तसं खेळून दिलं आणि छानपैकी आता सगळेजण नाश्ता करून घेतोय. त्याच्यानंतर जेवण करणार आहोत. जेवणामध्ये आज व्हेज नॉन-व्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण आम्ही मागवलेलं आहे. तर ते पण पुढे तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे व्हेज जेवण. जे व्हेज लोकं होते त्यांच्यासाठी आम्ही मस्त अशी व्हेज थाळी मागवलेली आणि नॉन-व्हेज लोकांसाठी पण मागवलेलं. आणि कोकणामध्ये आलोय आणि सोलकढी नाही प्यायलो तर कायच बोललं पाहिजे. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी सोलकढी पिली आणि आम्ही त्याच्यानंतर रात्री मस्तपैकी राउंड मारायला गेलेलो आहोत. कोकण जे दिवसा जितकं सुंदर दिसतं ना, तितकंच संध्याकाळच्या वेळेला पण फार भारी वाटतं इथे आणि सगळ्या रिसॉर्ट्सला अशा प्रकारे लाइटिंग्स वगैरे लावलेले असतात. त्याच्यामुळे अजूनच छान दिसतं आणि संध्याकाळच्या वेळेला समुद्रावर पाण्याचा, हवेचा छान असा आवाज येत असतो. झुळूक येतात थंड हवेच्या, तर भारी वाटतं. जेवण झालं आणि आम्ही मस्तपैकी शतपावली करायला गेलो आणि त्याच्यानंतर इथे रिसॉर्टच्या बाहेरच असे झुले आहेत, तर त्याच्यावरती बसलेलं थोडं फोटो सेशन केलं. तर काल कोकणामध्ये आल्यापासून तर रात्रीपर्यंतचा दिवस तर आमचा खूपच मस्त गेलेला आहे आणि हा नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे सकाळीच आम्ही लवकर उठलो आणि डायरेक्टली सगळेजण गेलेलो होतो बीचवरती आणि सकाळच्या वेळेला इतकं छान थंड हवा होती, पण खूप मस्त वाटत होतं. आणि आज आम्ही याच्यासाठी लवकर आलो होतो, की आम्हाला सकाळच्या वेळेला डॉल्फिन राईडला जायचं होतं आणि समुद्राच्या लाटांमध्ये डॉल्फिन पाहणं म्हणजे खूपच मॅजिकल कृष्णा फिलिंग असतं. कृष्णा कृष्णा दादू तर मी आहे. त्रिशू त्रिशू हॅलो. आता आपण काय करायला चाललोय? डॉल्फिन राईड. आता मी समुद्रात जाणार आणि डॉल्फिन राईड करणार आहे. येस. तर आता आम्ही डॉल्फिन राईडला चाललेलो आहोत. हो ना. हा आणि नंतर त्रिशा इकडे इकडे होते.
अशा सगळ्या मस्त मस्त राईड केल्या. त्याच्यानंतर समुद्रामध्ये राईड केल्या. आतमधलं काही शूटिंग केलं नाही कारण मोबाईल कोणी आतमध्ये नेलाच नव्हता. त्याच्यानंतर डॉल्फिन पाहिला. मुलींनी पण डॉल्फिन पाहिला. त्यांना मस्त वाटलं आणि सगळेजण इतके भुकेलेलो होतो की आल्यावरती मस्तपैकी नाश्त्यावरती ताव मारला. नाश्त्यामध्ये उकडीचे मोदक, त्याच्यानंतर घावणं आणि थालीपीठ होतं. तर आंबोळ्या होत्या. सगळ्यांना फार आवडलं आणि त्याच्यानंतर छान असं तयार झालो आणि आता चाललेलो आहोत कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इकडचं फेमस देवस्थान आहे. सो तिकडे आता चाललोय सगळेजण दर्शन घेण्यासाठी. तर चला आता तिकडे गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. माहिती मला तो. मला माहिती. लंगूर लँगर आहे ना ती मोगली. काय? क्या है? ओमेगा में हंस के बोल रही थी इसके लिए। अरे यार चला चला ए चला चला बच्चे कंपनी, चलो बच्चे कंपनी. चला 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 छान असं जेवण झालेलं आहे आणि आता चाललेलो आहोत रूमवर. हो ना, माईक नाही लावलाय मी. जा आता, आपल्या गाडीत खूप गर्दी होते. मग चल ना बेटा, मी आहे ना, आत्तू आहे ना. अरे आत्तू आहे. मम्माला घेऊन जाऊ का? मम्माला घेऊन पाठवून चल ना बाबा. घरी मयूर गेला. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाहेरच डिनर केला आणि त्याच्यानंतर रूमवरती आलो आणि इकडे आल्यानंतर रात्री सगळ्यांनी मिळून मस्त असा संगीत खुर्चीचा खेळ खेळलेलो आहोत. खूप मस्ती, खूप मजा आणि खूप साऱ्या आठवणी तयार झालेल्या आहेत. आणि असा होता आमचा हा आजचा कोकण ट्रिपचा डे 2. तर नक्कीच तुम्हाला आमचे व्हिडिओ आणि व्लॉग्स आवडले असतील. तर प्लीज आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर भेटूया पुढच्या नेक्स्ट कोकण सिरीज मध्ये. नेक्स्ट व्लॉग हा शेवटचा असणार आहे. Wow!
कसं वाटलं तुला? मस्त. किती पाण्यात खेळली तू? खूप खेळलं. खूप खेळली. आणि किती दगलगोला केली तू? 85. काउंट पण केली का तू? अरे वा. तर अशा प्रकारे छान अशी कोकण ट्रिप झालेली आहे.